कोकणात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. मागच्या 2-3 दिवसापासून तर प्रचंड पाऊस आहे आणि इकडे बघा हा वाडा जो शिवून झाला होता, त्याचे व्हिडिओ आपण टाकले होते. त्याच्यानंतर कौलारू घरांचा जो रूप आहे ना पावसाळ्यात, एक नंबर बाई भन्नाट दिसतात कौलारू घरं. आणि इकडे बघाल ना तर सगळ्या झाडांना पावसाचा स्वच्छ ते धूळ बसलेले असते ना, ते सगळे धुवून जाते आणि एकदम झाडं हिरवीगार झालेत. काही झाडांना पालवी पण नवीन फुटले आणि सगळीकडे आहे ना पावसाने जोरदार हजेरी लावले, त्यामुळे कोण घराच्या बाहेर पण नाही पडत आहे. ते वल्गन धरायला आलेले आमच्या मुंबईतले चाकरमानी वल्गन धरून मुंबईला आले, मासे डबेच्या डबे करून घेऊन गेलेत. इकडे पाठीकडे बघाल ना तर भातशेती वगैरे आता तयार झाली, म्हणजे भाताचे रोपं हळूहळू वर यायला लागलेत आणि अजून भात लावण्याला काय टाईम नाही, कारण ती रोपं मोठी व्हायला लागतात. टाईम अजून म्हणजे अजून फोड बाकी आहे, त्याच्यानंतर भात लावणी चालू होईल. आणि इकडे बघा आमच्या टेरेसवरती जरा माहोल बऱ्यापैकी आहे, कारण पावसाळ्यात सगळे चिखल असतं आणि इकडं वरती जेव्हा आमच्या मुंबईची पोरं येतात ना गणपतीत वगैरे, त्यावेळेस त्यांचं एकदम प्राईम लोकेशन असतं आमचं घराचं टेरेस. त्यांना कोण विचारत नाही, काय बोलत नाही, काय नाही, बिंदास येऊन मजा मारत असतात. इथं गणपतीत झोपायचा अड्डा असतो त्यांचा अड्डा. 10-15 पोरं एकात इथं रात्रभर इथंच मजा करत असतात. गणपतीत रात्री जागरण वगैरे झाल्यावर दिवसभर इथंच झोपलेले असतात. आम्हाला पण बरं वाटतं, जरा सगळी पोरं एकत्र असतात. त्यानंतर इकडं बघाल ना तर मंदिराच्या बाजूचा परिसर आहे. सगळीकडे आता हळूहळू हिरवागार झालं. पाऊस आला म्हटल्यानंतर हिरवळ येणारच. झाडांचे फांद्या पण नवीन, म्हणजे पालवी आले नवीन झाडांना पावसाळ्यात. एक नंबर वातावरण आहे गावातलं. पावसाचं वातावरण भन्नाट असतं आहे, एक नंबर. या अनुभव घ्यायला कधीतरी.